हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. तर आपल्या ह्या पॉलिटीच्या सेशनला तुम्हाला माहीत आहे फ्रेंड्स की किती म्हणजे क्वालिटी तुमचे कन्सेप्ट वगैरे क्लिअर होतात सगळ्या, आणि आपलं कसं फ्रेंड्स कंटेंट क्वालिटीज आहे, त्याच्यामुळं आपल्या सिरीजला एवढा छान प्रतिसाद भेटतो आहे फ्रेंड्स. तर त्याच्यामुळंच फ्रेंड्स, चला मग आपण आपले आधीचे सेशन झालेत बघा, आय थिंक 5-6 झालेत पॉलिटी ह्या टॉपिकवर. तर फ्रेंड्स, आपल्या ह्या सिरीजमध्ये आपण आज काय पाहणार आहोत, नागरिकत्व जे आपलं सिटिझनशिप आहे. तर ते आपल्याला आपले कलम 5 ते 11पर्यंत आहेत. तर त्याच्यात फ्रेंड्स आपल्याला आज काय पाहायचे, आपले जे भाग आहेत जे राज्यघटनेचे, ते भाग दुसऱ्यामध्ये आणि कलम 5 ते 11मध्ये आपले नागरिकत्व समावित केले फ्रेंड्स आपल्या राज्यघटनेत. तर आपण सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की आपल्याला नागरिकत्व कोणकोणत्या प्रकारे भेटू शकतो आणि आपलं नागरिकत्व जे सिटिझनशिप कोणकोणत्या प्रकारे आपलं जाऊ शकतो फ्रेंड्स. तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या जन्माने, त्याच्यानंतर वंशपरंपरेने, आणि त्याच्यानंतर फ्रेंड्स आपण नाव नोंदणी करून, त्याच्यानंतर आपण स्वीकृत करून नागरिकत्व, आणि त्याच्यानंतर आपलं जे नवीन काही आपले जमीन वगैरे ॲड झाले, म्हणजे आपले एखादे प्रदेश वगैरे ॲड केले, एक्झाम्पल पुदुचेरी, दादर नगर हवेली वगैरे आपण भारत स्वातंत्र्याच्या नंतर ॲड करून त्याला आपल्या भारतीय राज्यघटनेत, तर तसे पण आपल्याला नागरिकत्व प्राप्त होऊ शकते. आणि 3 प्रकारे आपले नागरिकत्व हिरवू शकते फ्रेंड्स, म्हणजे जाऊ शकतं. कसं, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपोआप रद्द होऊ शकतं ते, आणि त्याच्यानंतर काही गैरकानूनी वगैरे आपल्यावर काही खटले वगैरे चालले, देशद्रोह, आतंकवादी, तसे त्याच्यावर एक आपलं नागरिकत्व जाऊ शकतं फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर आपण जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर आपोआप आपला इथल्या आपल्या देशाचं नागरिकत्व फ्रेंड्स जाऊ शकतो बरं का. तर तसंच आहे ते आपल्याला आज कलम 5 ते 11मध्ये काय पाहिजे, आपल्या मेन नागरिकत्व जे सिटिझनशिप, तुम्हाला मी आता म्हणलो कोणत्या प्रकारे आपल्याला नागरिकत्व घेऊ शकतो आपण आणि कोणत्या प्रकारे आपलं नागरिकत्व जाऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण आर्टिकल 5 ते 11मध्येची तरतूद आपण पाहू आता. तर 26 जानेवारी 1950पर्यंत या दिवसापर्यंत जो भारताचा नागरिक कोण असेल त्याच्याबद्दल तरतूद होती फ्रेंड्स. म्हणजे आपण आधी कसं होतं की आपलं जे भारत देश स्वतंत्र नव्हता इंग्रजांच्या काळात आधी, तर सगळ्या प्रथा वगैरे परंपरा वेगळ्या होत्या. पण 26 जानेवारी 1950 आपल्याला 26 जानेवारी 1950ला काय भेटलं, आपलं राज्यघटनेची आपण अंमलबजावणी केली आणि प्रत्यक्षात आपल्याला प्रजाच्या हातात सत्ता आली फ्रेंड्स त्या दिवशी. तर भविष्यातील नागरिकत्व संदर्भातील ज्या काही घटना तरतुदीत त्या मांडण्यात आला. इतर बाबींसाठी कायदा करण्याचा, आता कोणत्याही बाबीबद्दल आपल्या नागरिकत्वाचं मेन कायदा करण्याची तरतूद फ्रेंड्स फक्त संसदेने जर आपल्याला म्हटलं तुम्ही 50 वर्षापर्यंत लग्न करू नका, तुम्हाला त्याच्याशिवाय नागरिकत्व भेटणार नाही, तर आपल्याला ते मानावं लागेल फ्रेंड्स. कारण सगळं विशेषाधिकार संसदेकडे, तुम्हाला इथं आयोग कन्फ्यूज करू शकतो. संसदेने नागरिकत्व अधिनियम 1955 हा कायदा केलेला आहे बघा. आपल्याला जो नागरिकत्व आहे तर सध्या आहे 2003 नंतरच्या, म्हणजे 2003च्या आधी आपल्याला सगळ्याला हे अधिनियम 1955नुसारच आपल्याला नागरिकत्व भेटलं फ्रेंड्स. आणि तो आतापर्यंत 6 वेळा त्याच्यात घटनादुरुस्ती करण्यात आली फ्रेंड्स. आतापर्यंत 6 वेळा बघा. तुम्हाला इथं म्हणजे मी काही PIQ सॉल्व केले, त्यात 10 वेळेस 12 वेळेस असं होता, पण तर प्रत्यक्षात 6 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आलेली फ्रेंड्स. कधी 1986मध्ये, 1992, 2003मध्ये, 2005, 2015 आणि 2019 अशा 6 वेळेस घटनादुरुस्ती करण्यात आल्यात. आता आपण काय करू फ्रेंड्स, की नागरिकत्व म्हणजे घेण्याचे काही बेनिफिट पण असतात, की आपण ह्या देशाचे नागरिक आहोत बा, की आपल्याला त्याच्यामुळं काही बेनिफिट वगैरे सगळे भेटतात. तर फ्रेंड्स असं आहे की आपण जे भारताचे नागरिक आहेत त्याला भारतीय राष्ट्राचे पूर्ण सदस्य त्याला होता येते फ्रेंड्स. आणि पूर्ण सदस्य झाल्यामुळेच त्याला आपले जे सरकारी सगळे नागरी आणि राजकीय हक्क, आता नागरी आणि राजकीय हक्क म्हणजे तुम्हाला सांगतो मी, आपले जे मूलभूत हक्क आहे ते आपल्याला नागरी हक्कामध्ये भेटते. आणि जे राजकीय हक्क आहे आपल्याला कोणत्या पण पदापर्यंत जाऊ शकतो आपण. सर्वसामान्य माणूस आपला राष्ट्रपती ते खाली सरपंच, कोणत्या पण पदापर्यंत, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपराज्य, कोणत्या पण पदापर्यंत जाऊ शकतो. त्यालाच आपण भारताचे राजकीय आणि सर्व नागरी हक्क म्हणतो. आणि परकीय लोकांचे, आणि आपल्या भारतीयाला 15, 16, 19, 29 आणि 30 हे आपल्या पूर्णत्व आपल्या भारताचे नागरिक होतात त्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि परकीय नागरिक आहेत जे बाहेरचे देश आहेत त्यांना, दुसऱ्या राष्ट्राचे जे नागरिक आहेत त्यांना सर्व नागरी हक्क आहे. नागरी हक्क म्हणजे त्यांना मूलभूत हक्क आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे कोणचे, त्यांना ते आपल्या देशात आले त्यांना संरक्षण वगैरे सगळे द्यावं लागतं आपल्याला. कारण आता कसं आहे, ते कसं आहे, आता समजा आपण जर देशाचे, आपल्या दुसऱ्या देशातून आपल्या देशात लोक काही मनी इन्व्हेस्ट करायला आली, त्यांची फॅक्टरी वगैरे काही ओपन करायला आलेत, तर त्याचा बेनिफिट आपल्याला आहे ना, आपल्या देशातील लोकांना रोजगार भेटेल ना त्याच्यामुळं. तर आपण त्यांना प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ना. तर त्याच्यासाठी
तर मित्र राष्ट्र व परकीय, आता जे शत्रू राष्ट्र आहेत आणि परकीय राष्ट्र आहेत त्यांना आपण आपले जे मित्र राष्ट्र आहेत का त्यांच्यापेक्षा आपण त्यांना खूप काही कमी अधिकार देतो फ्रेंड्स. म्हणजे उदाहरणार्थ कलम 22 काय आहे, आपण अटकेचा आणि नजर कैदीची तरतूद करण्यात आली त्यात, ते आपण मित्र राष्ट्रापेक्षा कमीच देतो शत्रू राष्ट्रांना. कारण शत्रू राष्ट्राचं कसं असतं फ्रेंड्स, आपल्या देशावर कधी पण म्हणजे धोका असतो, हमला होऊ शकतो वगैरे. तर राज्यघटनेचे भारतीय नागरिकांना विशेष हक्क, मी तुम्हाला आताच बोललो विशेष हक्क काही दिलेले आहेत आपल्या राज्यघटनेला आपल्या भारतीय लोकांसाठी. तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान आधी फ्रेंड्स धर्म, वंश, जात वगैरे खूप भेदभाव होता. आधी 4 वर्ग पडलेले होते फ्रेंड्स, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. आणि शूद्र हे 4 वर्गात फ्रेंड्स एवढे असे डिफरंट असायचे की जे ब्राह्मण वर्ग होता आणि जे शूद्र वर्ग होता, तर असे 4 वर्ग म्हणजे त्यावेळेसच्या तरतूद होते त्यात. तर त्यात असं होतं की धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान ह्यांच्यावरून भेदभाव करत होते त्यावेळेस. मग त्याच्यासाठी कलम 15 आपण बनवण्यात आली आपल्या राज्यघटनेत. त्यानंतर सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधीचा हक्क, हे कलम 16 हे तरतूद फक्त आपल्या भारतीयांनाच प्राप्त होऊ शकतात. त्याच्यानंतर भाषण व इतर हक्कांचे स्वातंत्र्य पण फक्त आपल्या भारतीय लोकांनाच भेटू शकतात. त्याच्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहेत जे कलम 29 ते 30, तर ते पण आपल्याला फक्त आपल्या भारतीय लोकांपुरताच मर्यादित आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा तुम्हाला आत्ताच म्हटलं मी, हे राजकीय हक्क आहेत. त्याच्यानंतर निवडणुकीतील मतदान करण्याचा हक्क, संसद, राज्य विधिमंडळ, त्याच्यानंतर सदस्यत्वासाठी निवडणूक लढण्याचा हक्क, मी आताच म्हणलो राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च उच्च न्यायालय, न्यायाधीश, कोणत्या पण पदापर्यंत आपल्या भारताचं सर्वसामान्य नागरिक जाऊ शकतो. तर भारताचे महान्यायवादी, राज्याच्या महाधिवक्ता, इतर जे सार्वजनिक पद आहेत ते आपण सर्व बसू शकतो फ्रेंड्स. तर हे मॅप तुम्ही पहा, असं होता की आधी जो आपला हा भारत देश होता हा संपूर्ण अविभाजित भारत देश होता बघा. पण त्याच्यानंतर काय झालं, पाकिस्तान आपल्यापासून डिवाईड झाला आणि त्याच्यानंतर पाकिस्तान डिवाईड होऊन काय झाले, हे ईस्ट पाकिस्तान इकडं जो आताचा बांगलादेश आहे त्याला ईस्ट पाकिस्तान म्हणतात. नंतर ती तशी तरतूद करण्यात आली. नंतर फ्रेंड्स आपण आता कलम 5 मध्ये पाहू, आर्टिकल 5 मध्ये काय देण्यात आले. तर जी व्यक्ती भारतात वास्तव्य करते आणि ती पुढील पैकी एक अट त्याला पूर्ण करावी लागते त्यावेळेसच त्याला नागरिकत्व भेटू शकतो. तर काय, त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा जन्म भारतात असावा किंवा त्या व्यक्तीविरुद्ध त्याच्या आईवडिलांपैकी एक तर वडील असेल नाहीतर आई असेल ती भारतात जन्मलेली असावी, नाहीतर घटना लागू होण्यापूर्वी लगभगची 5 वर्षे ते भारतात वास्तव्य करण्यासाठी असावेत ती. आता त्याच्यानंतर आर्टिकल 6 तुम्हाला मी सांगतो, तुमच्या ह्याच्यात कलम जे आपले कलम आहेत त्या पण तुम्हाला असे सगळे क्लिअर होतील फ्रेंड्स. आणि तुम्हाला कोणती पण एक्झाम असू, आर्टिकल वगैरे क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला इझिली सॉल्व्ह होईल. आणि आपण हे आर्टिकल आणि त्याच्यातले सगळे मेन पॉईंट पण पाहत होतो. तर पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेली अशी व्यक्ती, आता कलम 6 मध्ये बघा हेच देण्यात आले की पाकिस्तानातून जी व्यक्ती भारतात स्थलांतर झाली त्या व्यक्तीबद्दल पण काही अटी दिलेल्या आहेत. जिचा जन्म किंवा त्याच्या आईवडिलांपैकी एकाचा किंवा आजी आजोबांपैकी, आता बघा ती प्रत्यक्ष व्यक्ती, नंतर त्याच्या आईवडिलांपैकी एक नाहीतर त्याच्या आजी आजोबांपैकी कोणत्या एकाचा जन्म अविभाजित भारत, म्हणजे आपला जो आधीचा भारत होता तुम्हाला मी दाखवला आताचा मॅप, त्याच्यात ईस्ट पाकिस्तान त्याच्यानंतर वेस्ट पाकिस्तान सगळं एकत्र होतो त्यावेळेसचं, तर पुढीलपैकी त्यांना 2 अटी पूर्ण कराव्या लागतात. 19 जुलै 1948 पूर्वी बघा, आता 19 जुलै 1948 पूर्वी अशी तरतूद होती की भारतात जे स्थलांतरित व त्यानंतर भारतात वास्तव्यात आले त्यांना नंतर 19 जुलै 1948 नंतर, आता त्याच्यानंतर हे आधी पूर्वी आणि आता नंतर भारतात स्थलांतरित झाली अशी भारतीय नागरिक म्हणून त्याची नोंद करण्यापूर्वी त्याने काय करायला पाहिजे, किमान 6 महिने भारतात वास्तव्य करणे गरजेचे आहे त्याला, त्यावेळेसच त्याला नागरिकत्व भेटण्यासाठी प्राप्ती मिळू शकते. त्याच्यानंतर आपण आर्टिकल कलम 7 मध्ये पाहू काय तरतूद आहे. तर फ्रेंड्स कलम 7 मध्ये 1 मार्च 1947 नंतर जे भारतातून पाकिस्तानात स्थलांतर व पुन्हा भारतात, म्हणजे असं इथं कसं आहे फ्रेंड्स कलम 7 मध्ये की 1 मार्च 1947 नंतर जे आधी भारतात होते ते पाकिस्तानात गेले आणि पाकिस्तानातून नंतर पुन्हा ते भारतात आले, अशा व्यक्तींसाठी त्यांच्यासाठी नोंदणी अर्ज करण्यापूर्वी किमान 6 महिने ते भारतात वास्तव्य करणे गरजेचे आहे फ्रेंड्स, म्हणजे भारतात राहिले पाहिजे ते किमान 6 महिने. त्याच्यानंतर आर्टिकल 8 मध्ये काही तरतूद देण्यात आली की जिचा जन्म किंवा त्यांच्या आईवडिलांपैकी एकाचा किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म काय पाहिजे फ्रेंड, अविभाजित भारतात पाहिजे असेल व सामान्यपणे तो भारताच्या बाहेर इतर देशात वास्तव्यास आहे अशी व्यक्तीने नागरिकत्व PIO कार्ड आपण त्याच्यासाठी लागू केलं फ्रेंड्स. तर वास्तव्य असलेल्या देशातील भारताच्या दूतावासाकडे किंवा वकिलाच्या प्रतिनिधीकडे त्याची भारतीय नागरिकाची नोंद असायला पाहिजे फ्रेंड्स, तर त्यावेळेस त्याला कलम आर्टिकलनुसार त्याला नागरिकत्व भेटू शकते. त्याच्यानंतर कलम 9 मध्ये काय तरतूद दिली पाहू फ्रेंड्स आपण, स्वइच्छेने
स्वइच्छेने म्हणजे आपल्या स्वतःची इच्छा आहे बा की मी स्वइच्छेने परदेशी नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होईल. म्हणजे आता कसे फ्रेंड्स, आपल्या नागरिकत्वाबद्दल एकच तरतूद आहे, तुम्ही कोणत्या पण देशाच्या एकच नागरिकत्व आपण प्राप्त करू शकतो. तुम्ही जर बाहेरच्या देशात जर नागरिकत्व प्राप्त केला तर तुमचं आपोआप आपल्या देशाच्या नागरिकत्व फ्रेंड्स रद्द करण्यात येतो. एक्झाम्पल तुम्हाला माहीत आहे, अक्षय कुमारने 2019ला त्यांना कॅनडाचा त्यांनी पासपोर्ट व्हिसा यूज केला होता. म्हणजे त्याच्यावर त्यांनी कॅनडाचं नागरिकत्व ते स्वतः म्हटलं होते की मी कॅनडाचं नागरिकत्व प्राप्त केला आहे. तर त्यावेळेस त्यांचं आपल्या भारताचं नागरिकत्व जाऊ शकत होतं फ्रेंड्स. पण त्याच्यामध्ये पण काही एक्सेप्शन असते. युद्ध ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांना नागरिकत्व आपल्याला रद्द करता येत नाही. त्यावेळेस म्हणजे अक्षय कुमारचं तसंच झालं आणि त्यांना 2024 नंतर पुन्हा आपण भारत देशाचे त्याला नागरिकत्व प्राप्त झालं फ्रेंड्स. आणि त्याने पण जाहीर केला की मला 2023मध्ये भारतीयांचा नागरिकत्व मिळाला. कारण फ्रेंड्स खूप त्यांना ट्रोल करत होते की तुम्ही भारतात आहेत, तुमचे भारतात सगळे मूवी वगैरे चालू आहे, तुम्ही भारताचे सुपरस्टार आहेत आणि तुम्ही दुसऱ्या देशाचे नागरिकत्व तयार केले म्हणजे तुम्ही भारताची आपल्या भारत देशाची इन्सल्ट वगैरे करतात. त्याच्यामुळे त्याने डबल 2023मध्ये अशी काही तरतूद केली. त्याने वकील वगैरे सगळ्या इन्फॉर्मेटिव्ह आपल्या घटनादुरुस्तीने त्याने पुन्हा स्वतःचं नागरिकत्व प्राप्त केला फ्रेंड. तर कलम 10 मध्ये काय आहे, भारतीय नागरिक हे संसदेने केलेल्या कायद्याच्या तरतुदीनुसारच टिकेल. तुम्हाला मी आताच म्हटलो काय फ्रेंड्स की भारतीय नागरिकत्व संसद सर्वोच्च असणार. तुम्हाला भारतीय नागरिकत्व जर द्यायचं असेल तर संसदेच्या म्हणण्यानुसार आपल्याला भारतीय नागरिकत्व भेटू शकतो फ्रेंड्स. आता कलम आर्टिकल 11 मध्ये काय आहे, नागरिकत्वासंबंधी इतर बाबींसाठी तरतुदी करण्यात संसदेलाच अधिकार आहे. पूर्ण अधिकार कोणाला आहे फ्रेंड्स, संसदेला. आणि आतापर्यंत 6 वेळा दुरुस्ती केली. तुम्हाला मी आताच म्हणलो 6 वेळेस, कधी 6 वेळेस, कोणकोणत्या वेळेस 6 वेळेस केली. तर नागरिकत्व दुरुस्ती आदेश 1986 नंतर डायरेक्ट 1992 मध्ये, त्याच्यानंतर 2003, त्याच्यानंतर 2005, नंतर 2015 आणि 2019 अशा 6 वेळेस फ्रेंड्स आपल्या नागरिकत्वाबद्दल दुरुस्ती करण्यात आली घटनेत. आणि 1955 मध्ये काय होतं फ्रेंड्स, आपले जे राष्ट्रकुलचे नागरिकत्व होतं का ती तरतूद 2003 मध्ये रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर आपण जन्माने आपल्याला, मी तुम्हाला आधीच म्हणलो नागरिकत्व किती प्रकारे प्राप्त होतं फ्रेंड्स, मी काय करतो हे व्हिडिओ नंतर टाकतो तुम्हाला. फ्रेंड्स आपल्याला काय करायचं, ह्याचा पार्ट 2 डिटेलमध्ये बघायचं आहे. आणि नागरिकत्व मी तुम्हाला आधीच म्हटलो कोणकोणत्या प्रकारे भेटू शकतो आपल्याला आणि कोणकोणत्या प्रकारे आपला नागरिकत्व रद्द होऊ शकतो. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते डिटेलमध्ये देतो. चला धन्यवाद. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.